हाय, मी नीलम. बोलकी पुस्तकेवर आपण आजपर्यंत बऱ्याच विविध विषयांवर पुस्तकांसंबंधी ऐकलं आहे, लेख आपण ऐकले आहेत. छान छान अभिवाचन स्पर्धेच्या पार्टिसिपंट्सकडून पण आपण बरंच काही ऐकलेलं आहे. तर आज आणखी एक असा वेगळा प्रयोग करूयात की आपण त्याच्यावर रेसिपी तर डायरेक्ट शेअर करू शकत नाही, आपलं बोलकी पुस्तके असल्यामुळे, पण एखाद दुसरा आपल्याला प्रयोग करून बघायला काही हरकत नाही आहे ना. तर आपण त्याच्यातील एखादी रेसिपी जर आपण प्रात्यक्षिकच त्याचं बघितलं तर आपणा सर्वांना नक्कीच मजा येईल. आय थिंक सो. तर आपण ते बघा आणि आपल्याला आवडलं तर आपण अधूनमधून रेसिपीज पण त्याच्यावर आपण शेअर करत जाऊ. तर आज माझी एक छान अन्नपूर्णा असणारी मैत्रीण सुनीती मोने, त्या आपल्याला काकडीचं धिरडं दाखवणार आहेत. आणि आता सध्या एवढी गरमी चालू आहे तर त्याच्यामध्ये काकडी तर आपण खातोच, पण रेग्युलर काकडी खाणे आणि अशा पद्धतीनं खाणे की जी हायजेनिक पण होईल आणि अगदी करायला सोपी आणि तुम्ही कुठल्याही तुमच्या आवडीच्या चटणीबरोबर खाऊ शकता. तर अशी रेसिपी नक्की बघा, एन्जॉय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हा व्हिडिओ आवडला की नाही आवडला आणि आपण अशा टाईपच्या रेसिपीचं अधूनमधून करत जाऊया की नको, हे तुम्ही मला सांगितलं तर मला फार आवडेल. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा अँड एन्जॉय इट. आज आपण काकडीचं धिरडं करूया. ही काकडी मी जरा कापून घेतली, सोलून कापून घेतली. ते आता ब्लेंडरमधून आपण काढूया. त्याच्यातच एखादी मिरची घालायची. काकडीच्या धिरड्यासाठी सगळ्या प्रकारची पिठं घ्यायची. डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ, आपल्याकडे कुठली अवेलेबल असतील ती घ्यायची. आता मी ह्याच्यात घेतली आहेत. डाळीचं पीठ घेतलं आहे, ज्वारीचं पीठ घेतलं आहे, नाचणीचं घेतलं आहे, तांदळाचं घेतलं आहे. अशी सगळ्या प्रकारची पिठं घालायची. त्याच्यात काकडी घालायची, मिरची घालायची, तांदळाचं पीठ घालते थोडं. जास्त प्रमाणात थोडंसं डाळीचं पीठ आणखी ज्वारीचं पीठ जास्त प्रमाणात घ्यायचं. तुम्हाला रवा असेल, हवा असला तरी त्यात रवा पण घालू शकतो आपण. त्याच्यात थोडी कोथिंबीर घालते. कोथिंबीर धुवून बारीक चिरून घालायची. मी कात्रीनेच कापते, म्हणजे बारीक चिरली पण जाते. हिंग, हळद, थोडं तिखट. मगाशी आपण मिरची घातली आहे त्या मानाने तिखट घालायचं. तुम्हाला तिखट नको असेल, नुसती हिरवी मिरची घातली तरी सुद्धा चालते. मीठ घालायचं.
आणि आता पाणी घालून पहिलं कालवून घ्यायचं, मग पाणी घालून कालवायचं. आणि आपण इतर घावणांना जसं पातळ करतो तेवढंच पातळ करायचं. ह्याच्यात काकडी, गाजर, कांदा ते पण बारीक चिरून घालू शकतो आपण. आपण घावणं कसं करतो, घावणाचे जेवढं पीठ पातळ करतो तेवढंच पीठ पातळ करायचं. हाताने काढवलं की आपल्याला अंदाज पण येतो आणि सगळं मिक्स पण चांगलं होतं. मी ह्या वाटीने असे काठाची वाटी असते त्या वाटीने असं घालायचं, घालता येतं तव्यावरती. त्याच्यामुळे आपल्याला अंदाज येतो. हा तवा ठेवते मी गॅसवरती. पिठाची तुम्ही चव घेऊन बघू शकता. आपल्याला कमी जास्त काही हवं असेल तर त्याच्यात घालू शकता. तुम्हाला ते भिजवून ठेवून द्यायची काही गरज नाही, लगेच करता येतं. हे बघा, हे तुम्ही बघू शकता मी किती पातळ केले ते. तव्याला थोडं तेल लावून घ्यायचं सुरुवातीला आणि थोडंसं तव्याला थोडं तेल लावून घ्यायचं सुरुवातीला आणि थोडंसं पिठात पण घालते. त्याच्यामुळे खुसखुशीत चिकटत नाही. मला थोडंसं पातळ करावं असं वाटतं म्हणून केलं. चव घेऊन बघू शकता. तव्यावरती थोडंसं तेल घालून पुसून घेतलं.
आता त्याच्यावरती आपण गिरडे घालू शकतो. त्याच्यावर जरा तेल सोडायचं. गॅस मिडियम ठेवायचा. छान झालं. चांगलं उकटलं. आता आपण अशी काढून घेऊया. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खरपूस करू शकता. तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही करून बघा. मला कळवा.